नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आहे दोन उपवास, म्हणजेच आज गणेश चतुर्थी पण आहे आणि करवा चौथ पण आहे। कोजागरी पौर्णिमेनंतर येणारी जी चतुर्थी असते तीच हे करवा चौथ सुद्धा असते। तर करवा चौथ खूप जणी करतात पण मी करत नाही। करवा चौथला काय आहे की बिना पाण्याचा वगैरे म्हणजे निर्जला व्रत असतं आणि चतुर्थीला आपण फराळचा करू शकतो। तर जे माझ्यासाठी चतुर्थी करणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी किंवा बहिणी आहेत तर ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे। तर चला आपण याची रेसिपी आणि याचे साहित्य बघून घेऊया मन्नुकी रसोईमध्ये। तर मी इथे भगर घेतलेला आहे, तर ज्याला आपण भगर किंवा वरई सुद्धा म्हणतो काही जागी। तर मी हे 1 तास आधीच भिजत ठेवलेलं होतं। याला छान 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि 1 तास त्याला भिजत ठेवलेलं होतं। भिजत ठेवण्याचा उद्देश एकच आहे की जसं आपण अप्पे वगैरे करतो तर ते कसं आधी आपण पूर्ण डाळी वगैरे भिजत ठेवत असतो ओव्हरनाईट किंवा 4 ते 5 घंटे सुद्धा। तर आपण त्याच प्रकारे ते भगरला सुद्धा भिजत टाकलेलं होतं। त्यानंतर आपण काय करणार, वरचं जे पाणी होतं ते पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि इथे एका छान मिक्सरच्या पॉटमध्ये याला पूर्ण काढून घ्यायचं आहे, जे भगर भिजलेली भगर आहे ते। आणि त्यानंतर इथे आपण 1 वाटी शेंगदाणा टाकणार आहोत। तर मी शेंगदाणे कच्चे टाकले, तुम्हाला जर टेस्ट आणखी छान वाढवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे शेंगदाणे भाजून टाकू शकता। आणि त्यानंतर मी इथे 2 आलू घेतलेले आहे, मध्यम आकाराचे आलू आहे। तर 2 मी आलू टाकलेले आहेत। तर आलूचं काम इथे आपल्याला बाइंडिंगसाठी करणार आहे। आपण इथे 2 रेसिपी करणार आहोत, म्हणजेच एकच साहित्यापासून आपण 2 रेसिपी बनवणार आहोत, म्हणजेच ते एक अप्पे आणि एक पकोडे। तर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि इथे मी टेस्ट आणखी वाढवण्यासाठी आणि लवकर बारीक होण्यासाठी मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चम्मच मी आंबट दही टाकलेलं आहे। आंबट दही टाकायला बिलकुल विसरू नका। जर तुमच्याकडे दही नसेल तर निंबूचा रस सुद्धा टाकू शकता। तर चला आपण हे छान बारीक करून घेतलेलं आहे आणि याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज विनंती आहे सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येईल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। तर चला या प्रकारे आपण हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे काही स्पायसी टाकून घेऊया आपण, म्हणजेच मीठ, म्हणजे इथे मिरची, हिरवी मिरची किती ते 5 ते 7, तुम्ही तुमच्या तिखटनुसार मिरची कमी जास्त करू शकता। तर मी इथे मिरची आणि 1 चम्मच जिरा एकत्र बारीक करून घेतलेलं होतं। तर तसंच तुम्ही हे जे मिश्रणमध्ये बारीक करतो त्याच वेळी तुम्ही हे करू शकता, त्याच्याने वेळ पण वाचेल, पण मी हे वेगळं करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर इथे मीठ टाकलेलं आहे गरजेनुसार, म्हणजेच आपल्या चवीनुसार। तुम्ही उपवासाचं मीठ वापरत असेल तर ते टाका। आणि त्यानंतर मी 2 पिंच म्हणजे 2 चिमूटभर मी इथे टाकलेला आहे खायचा सोडा। खायचा सोडा अगदी ऑप्शनल आहे, टाका किंवा नका टाकू, पण टाकलं तर त्याला जास्त छान फोम येईल, जे आपले पकोडे किंवा आपले अप्पे आहेत त्याला। तर जर तुम्ही सांबार वगैरे खात असाल तर टाका, किंवा तुम्ही हे उपवासाला न करता सकाळच्या नाश्त्याला करत असाल तर तुम्ही इथे भाजी पण ॲड करू शकता, जे व्हेजिटेबल्स आहे, काकडी, गाजर वगैरे, मुळा वगैरे, ते पण तुम्ही ॲड करू शकता, ते जास्त प्रोटीन वगैरे मिळणार। तर चला आपण इथे अप्पे पात्र ठेवलेलं आहे गॅसवर आणि तिथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। तर जर तुम्ही तेल नसेल म्हणजे वापरायचं नसेल तर माझं तूपसुद्धा वापरू शकता। तर याला छान फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पूर्ण अप्पे पात्राला लागेल आणि अप्पे चिकटणार नाही यासाठी, ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। आणि मी इथे छोटासा एक डबा ठेवला होता, कारण याला जे हँडल आहे ना तर बॅलन्स होत नव्हतं, म्हणून मी इथे डबा ठेवलेला आहे। तर आपल्याला काही ना काही जुगाड करावंच लागतं, तर हे असं आपलं असते जुगाड, नाही का। तर चला आपण समोरची रेसिपी बघूया। तर याच प्रकारे मी इथे जे मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याचं मी 1 चम्मच करून बॅटर टाकून घेतलेलं आहे। आणि बॅटर पूर्ण फुल भरू नका, कारण की जे आपण सोडा किंवा इनो वापरतो, मी सोडा वापरलेला आहे। तर सोडा जो वापरलेला आहे त्याने फुलून येईल, तर जागा पाहिजे, म्हणून आपण अर्धच भरायचं आहे। तर मी पूर्ण याच्यात छान भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून छान याला 1 मिनिटापर्यंत, अर्धा ते पाऊण मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर या प्रकारे आपण हे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि लगेचच 1 मिनिटानंतर मी काढून बघितले तर बघू शकता तुम्ही छान आपले अप्पे निघत आहे। तर एक साईडने छान शिजवलेले आहेत, तर दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचे आहे आणि याला सुद्धा शिजवून घ्यायचं आहे। आणि काय असतं की प्रत्येक उपवासाला आपण भगर करतो किंवा भगरचा भात वगैरे जो करतो किंवा मग साबुदाणा करतो किंवा काही असं, तर तेच ते खाऊन कंटाळा आला असतं आणि उपवास आपले हे म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचे उपवास नेहमी चालूच असतं। तर काय करायचं आहे की अशाच प्रकारचे काही ना काही करत राहायचं, म्हणजे उपवास पण केल्यासारखं वाटणार नाही आणि खायला सुद्धा बोर होणार नाही। तर या प्रकारे आपले अप्पे पलटवून घ्यायचे आहे। तर एक साईडने हे शिजलेले आहे आणि वरच्या साईड पण आपल्याला थोडं खाली करून घ्यायचं आहे आणि छानपणे जेवढं अर्धा ते पाऊण मिनिटं याला खालून सुद्धा शिजवून घ्यायचं आहे, पण स्लो गॅसवर, कारण की काय होणार की वरून ते जळून येतील आणि आतमधून कच्चे राहतील, असं व्हायला नको, म्हणून मिडियम गॅसवर याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर आपण याला परत त्याच वेळेपर्यंत
शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही छान आपले आप्पे शिजून झालेले आहे। तर तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी तर नक्कीच सांगायला विसरू नका आणि आवडत असेल तर लाईक शेअर सुद्धा करा आणि बनवून बघायला पण विसरू नका। नक्कीच ट्राय करा हे तुमच्या उपवासाला सुद्धा। तर या प्रकारे आपले आप्पे बनून तयार आहे। तर याच रेसिपीपासून म्हणजे याच मिश्रणापासून आपण पकोडे सुद्धा तयार करून घेऊ शकतो। तर एका कढईमध्ये तेल गरम होऊ दिलं आणि त्यानंतर जे मिश्रण आपण आप्पे पात्रामध्ये टाकलेलं आहे तेवढंच मिश्रण आपण तेलामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून हे छान पकोडे बनून तयार होतं। बघू शकता 1 चम्मच मी टाकलेला आहे, पण याचा साईज किती मोठा झालेला आहे कारण आपण इथे इनो किंवा म्हणजे सोडा वापरलेला होता। तर या प्रकारे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत आणि याचे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये काढायचं आहे। आणि इतकी छान झालेली होती, क्रिस्पी झाले होते, कुणीच ओळखलं नाही की हे भगरचे म्हणजे पकोडे आहेत म्हणून। तर सर्वजण मला म्हणत होते की नवीन नवीन काहीतरी करत असते। तर सर्वांना खायला पण आवडते आणि मला सर्वांना करून खाऊ घालायला पण खूप आवडतं। तर या प्रकारे आपले आप्पे आणि आपले पकोडे बनून तयार आहे। तर खूप छान क्रिस्पी आणि म्हणजे खूप छान झालेले होते, बघू शकता तुम्ही छान। आणि असं वाटत होतं की जसं टिक्की वगैरे असते ना आपले, तर या प्रकारे। तर बघू शकता किती कडक झालेले होते, छान क्रिस्पी झालेले होते। असेच करून मी पूर्ण जे वाचलेलं बॅटर होतं त्याचा पूर्ण मी पकोडे घेतले, कारण की सर्वांना पकोडे जास्त आवडले होते आप्प्यापेक्षा, कारण ते क्रंची होते म्हणून। तर मी पकोडे जास्त काढलेले होते। तर यानंतरचा जो बी उपवास तुमचा येणार तर नक्कीच तुम्ही करून बघा। सर्वांना म्हणजे बहुतेक गृहिणीला कसं आठवडी उपवास नसतात ना, तर तेव्हा तुम्ही हे ट्राय करू शकता। तर शेवटचं जे बॅटर वाचलं होतं त्याचासुद्धा मी हे करून घेतलं आणि गरम गरम होतं तर सर्वांना सर्व केलं। तर कधी माझं बनवून झालं आणि सर्वांचे खाऊन झालं तर मला कळलं सुद्धा नाही। तर असंच तुमच्यासोबत सुद्धा होईल। तर चला आपण आता याची डिश लावून घ्यायची आहे। तर तुम्ही हे कशासोबत खाणार हे तुमच्यावर डिपेंड आहे, जसं तुम्ही दह्यासोबत खा किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा म्हणजे ओला खोबऱ्याची वगैरे चटणी आहे त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता। किंवा तुम्ही जे गोड दही असतं आपलं दहीवड्याचं, तर तुम्ही ते दहीसुद्धा इथे वापरून छान दहीवड्यासारखं तुम्ही करू शकता। अनेक प्रकारे खाण्याचे जसं तुम्हाला आवडते तसं तुम्ही खाऊ शकता। तर चला आपण इथे प्लेट लावून घ्या। दोन्हीचे आप्पे टाकले एक साईडने आणि एक साईडने मी घेतलेले आहे पकोडे। आणि इथे मला दह्यासोबत खायला जास्त आवडेल म्हणून मी इथे घेतलेलं आहे थोडंसं दही। आज मी याच्यावर तिखट टाकलेलं नाही किंवा मीठ पण टाकले नाही, गोड दही घेतलेलं आहे। तर बघू शकता मी इथे तुम्हाला एक तोडून दाखवते, छान क्रिस्पी झालेलं आहे। तर बघू शकता छान क्रिस्पी आणि आतमधून पण छान सॉफ्ट झालेला आहे। तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत बनवून राहा मनोकी रसोईमध्ये। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअरसुद्धा करा। तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया। तोपर्यंत धन्यवाद। स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। थँक्यू सो मच।